नमस्कार. महाराष्ट्र ही ज्ञानवंतांची, विचारवंतांची आणि कर्तबगारांची भूमी आहे. महाराष्ट्राला हजारो वर्षाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक असा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा असंख्य ज्ञानी, संशोधक, विचारवंत आणि संत महात्मे यांच्या योगदानातून निर्माण झाला आहे. हा वारसा आपल्याला जपायचा आहे. हे ज्ञान संकलित करायचे आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायचे आहे. यातूनच या ज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. तसेच ज्ञानाची अनेक नवनवीन क्षेत्रही खुली होतील. याच उद्देशाने ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान दिनांक 16 मार्च 2026 पासून सुरू झाले आहे. या अभियानामध्ये आपला ऐतिहासिक ज्ञान वारसा व हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि संगणकीकरण करणे या बाबी समाविष्ट आहेत. हस्तलिखित या व्याख्येमध्ये 75 वर्षापूर्वीची हाताने लिहिलेली पुस्तके, ग्रंथ अंतर्भूत आहेत. या हस्तलिखितांची भाषा व लिपी कोणतीही असू शकते. जी हस्तलिखिते ज्ञानात्मक असतील, ज्यात अध्यात्म, धार्मिक, तत्त्वज्ञान, भौगोलिक, नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद अशा विविध विषयातील ज्ञान व साहित्य असेल, अशी हस्तलिखिते कागद, कापड, भूर्जपत्र, ताम्रपट अशा शिलालेखाव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमात असतील तरी त्यांचे स्वागत असेल. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक संग्रहात अथवा विविध धार्मिक मठ, आश्रम, ग्रंथालय, संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी असणारे हस्तलिखित संग्रह यांची या अभियानात नोंद व्हावी असे अपेक्षित आहे. या हस्तलिखितांची मालकी त्याच व्यक्तीची असणार आहे. ते सरकार दरबारी जमा होणार नाहीत. शासन स्वखर्चाने या हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून देणार आहे. हे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रात नक्कीच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. प्रत्येकाने ऐतिहासिक राष्ट्रीय अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन मी या निमित्ताने करतो. आपल्याकडे हस्तलिखिते असतील तर कृपया याबाबतची माहिती ज्ञान भारतम या मोबाईल ॲप्लिकेशनवर नोंदवा आणि प्राचीन ज्ञानजतन, संवर्धन, वहन व वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करा. हे मोबाईल ॲप्लिकेशन ॲपल स्टोअर व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक मंत्रालयाच्या या उपक्रमात सर्वांनीच सहभागी व्हावे.